अगं बाबा जॉब करायचे ना। अगं थांब, तू खूप गोष्टी सांगितल्या, आज मी सांगते। मी बाबांना 45 वर्ष डब्बा केला। 45 नाही ग बाई, 46 वर्ष आता पूर्ण अरे ते झाले। काय पण असू दे। आणि बाबांनी कधी डब्बा सगळा संपून आणायचा, कधी असा भरलेला किंवा उष्टा नाही आणला। अजिबात नाही, चांगले चाटूनपासून डबा। आणि त्यावेळेस हॉटेल नव्हते ग, असं बाहेर खाणं नव्हतं। मग जितक्या दिवस त्यांची फिरती राहायची तेवढ्या वेळेस त्यांना पोळ्या दशम्या असं भाज्या असं न आंबणाऱ्या अशा भाज्या मी करून द्यायची, नुसत्या वाफेवर शिजवून, की त्या 2-3 दिवस छान टिकायच्या। नमस्कार, मी मृण्मयी। नमस्ते, मी कल्पना। आमच्या आजी नातीच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आज आपण डब्यासाठी चना मसाला दाखवणार आहे। चना मसाला करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। मी चणे रात्रभर भिजत टाकलेत, हे असे छान भिजून आलेले। चला आता हा चणा आपण 4-5 शिट्ट्या घेऊन शिजवणार आहे। तर तुम्हाला कसं लागतं, जास्त रस्सा लागतो का कमी, तर हा मी लपथपीत करणार आहे, त्यामुळं थोडासा चण्यात पाणी कमी टाकणार आहे। मी चणा शिजायला जरा जास्त वेळ लागतो, तर ह्याच्यात मी 5-6 शिट्ट्या काढून घेणार आहे। चला आता ह्याला आपण 5-6 शिट्ट्या काढून घेऊ, ह्याला झाकण लावू। आजी, हे व्हायला किती वेळ होईल, मी जाते खेळायला। चला आता आपण चना मसाला तयार करूया। आता मी ह्याच्यात तेल टाकलेलं आहे 2 चमचे, तर हे तेल छान गरम झालं आहे। ह्याच्यात टाकणार आहे आपण मोहरी, त्याच्यानंतर जिरे, हिंग, चणा आहे म्हणून थोडासा हिंग जास्त टाकला आहे, कढीपत्ता, आणि हा आपण चिरलेले 2 कांदे आहेत। काही खमंग फोडणी बसले जिरे मोहरी हिंगाची। हे थोडासा कांदा मऊ होण्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर परतला जातो। कांदा छान परतून घ्यायचा आहे, तांबूस होईपर्यंत परतावं लागेल आपल्याला। हा बघा, कांदा खूप छान परतून झालेला आहे। त्याच्यात आपण टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट घरी केलेली आहे, ही पण कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आहे। हे आलं लसूण आधी टाकलं असतं ना तर ते करपलं जातं, म्हणून कांदा मऊ झाला की त्यात आलं लसूण टाकायचं। आता हे छान परतून झाले कांद्याबरोबर, त्याच्यात आपण टाकणार आहे आता टमॅटो। आता हे पुन्हा छान कांद्यासारखंच टमॅटो पण आपलं मऊ शिजलं पाहिजे, म्हणजे आपली भाजी छान होते। टमॅटोला वेळ नाही लागत, टमॅटो छान बारीक चिरलेले लगेच मऊ होतात ते। आता कांद्याबरोबर हे टमॅटो पण छान परतून झालेले आहे, तर आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहे। आता आपण आधी घालणार आहे हळद, थोडीशी धने पावडर, जिरे पावडर आहे, तर हे रंगाचं लाल तिखट आहे थोडं, हे घरचं आहे लाल तिखट। तर पुन्हा हे सगळे मसाले छान परतून घेऊ आपण। हा मसाला छान परतून झालेला आहे। आता इथं आपला गोडा मसाला राहिला होता, हा घरी केलेला गोडा मसाला आहे। तुम्ही काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरी छान लागतं आहे। आता हा सगळा मसाला इतका छान परतून झाला आहे, त्याचा इतका सुवास छान दरवळतो आहे, खमंग असा वास सुटला आहे सगळा मसाल्याचा। तर त्यात आपण आता चणा घालूया। चणा बघा किती छान शिजला आहे, एकदम मऊसूत झाला आहे। तर आता हा चणा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तसं नाही टाकणार, आपला जो रस्सा आहे ना तो रस्सा थोडा थोडा टाकत आपण कांदा मऊ करून घेणार आहे रस्स्यामध्ये। त्या मसाल्याचा इतका खमंग सुवास दरवळतो आहे, तर आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊ, थोडीशी साखर घालू। टमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर, तुम्ही गुळाचा खडा टाकला तरी छान लागतं। तर आता हा झालेला आपला चणा आपण ह्याच्यामध्ये टाकू। बघा आता आपण ह्याचे सगळे चणे टाकून घेतलेलं आहे। मी थोडाच लपथपीत करायचे म्हणून थोडंसंच पाणी टाकलं आहे। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर हरभरा शिजताना त्यात जास्त पाणी घाला, आणि त्याच पाण्यात छान अशी रस्सा भाजी पण तयार होती।
कारण ही मी डब्यासाठी केलेली आहे, मग जास्त रस्सा चालत नाही, म्हणून अशी लपथपीत अशी छान भाजी झाली आहे. तर आपण 4-5 मिनटासाठी पुन्हा तो मसाला चण्याबरोबर छान शिजवून घेऊ. बघा इथं आपला चणा छानपैकी शिजून झालेला, छान उकळी आलेली आहे, रंगही छान आलेला आहे भाजीचा. तर इथं आपली ही भाजी झालेली आहे. आता आपली राहिली आहे कोथिंबीर. आपण याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. काय छान स्वाद दरवळतो त्या भाजीचा, सगळ्या मसाल्यांचा. तुम्ही ही भाजी भाकरी, भात, फुलके कशाबरोबर पण खाऊ शकता. कारण ही डब्याला केली आहे म्हणून मी थोडा रस्सा कमी केलेला आहे, कारण ते डब्यात न्यायला बरी पडते. ही आपली आता खाण्यासाठी भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.